कानात हाणली ना, या कानाकडे हाणली तर पार पेकाटात पळत पळत जाते. अंगात त्याच्या बिलकुल सुपारी एवढाली सुद्धा यांचे मानगाट नाही. आणि काही बी लिहितात आणि काही टाकत सोशल मीडिया. परंतु आता जे माझ्यावरती लिहिते हेच लोक मनोजदादांच्या वरती काही दिवसापूर्वी तेच लिहित होते. हेच त्याच्या पाठीमाग राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर, देवेंद्र फडणवीसांवरती सुद्धा हेच लोक लिहित होते. यांनी देवेंद्र फडणवीसांना टरबुजा, खरबुजा आम्ही नाही केला, टरबुजा आम्ही नाही केला, ह्यांनी केला. आणि तेच आज उठून मला शिव्या घेते, मला गाड्या देते. याची अवकात काय, त्याची अवकात काय? अरे माझी अवकात काय? 80,000 मतदानांनी या बीड जिल्ह्यात धनुभाऊ तुम्ही 1,42,000 मतांनी निवडून आले बोलले. शाही एकाने लावायची शाही. आणि 330 बुथापैकी 230 बुथ जर ताब्यात असतील, बोगस मतावरती तुमची निवडणूक आहे. अरे हे काय, हे राजासाहेब देशमुख आहे ना इथं. मतदानाच्या दिवशी ह्याला बदडीत, ऍडव्होकेट माधव जाधवला बदडीत. एक पोरग फडका काय, त्याचा बाप. अरे गाड्या पूजितानी सुद्धा तुम्ही बोर काढता, गाड्या पूजितानी. परत एखाद्या चौकात ठॉय गोली मार भेजे में भेजा जो करता है, असं कोणतं तरी सत्य का काय पिक्चर मध्ये गाणं. या बीड जिल्ह्यामध्ये गोली मार किधर भी हो गया. 1200 ते 1300 लायसन ज्या ज्या कलेक्टरांनी दिले, ज्या ज्या एसपींनी त्याला संमती दिली आणि ज्या डीवायएसपींनी त्याला मान्यता दिली, या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं माझं मत. अरे आम्ही 5व्या टर्मचे आमदार झालो, अजून आम्हाला सुरक्षा द्या अशी म्हणायची पाळी आमच्यावर आली नाही. आणि ज्या दिवशी कोणी गोळी घालणारे, जो गोली पे हमारा नाम होगा उसको कोई भी नहीं रोक सकता है. त्यामुळे घाबरायचं नाही. हे जे झालंय, संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारले, अरे 2 लिटर रक्त त्याच्या बॉडीमध्ये, 56 ठोके, 6 जणांचे, 56 गुणिले 6 म्हणजे किती ठोके मारले त्याला तुमचं तुम्ही. 350 ठोके तुम्ही दिले. आणि त्याला दिल्याच्या नंतर सुद्धा 12 तारखेला माझा सवाल आहे आमच्या पंकुताईंना. पंकुताई, मला सवाल आहे तुमचा. संभाजीनगरला तुम्ही एअरपोर्टवर उतरला, 12 तारखेला तुम्हाला 12 डिसेंबर ही गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जयंतीचा दिवस मान्य करतो मी. तुम्हाला जायचं होतं तिकडं, पण वाकडे वाट करून तुम्ही संतोषच्या घरी का गेला नाही? तो का नाही गेला हा सवाल आहे माझा. तुम्ही का गेला नाही? किंवा फक्त बोलतात कोरडं का? धनुभाऊ, तुम्ही जे बोललात ना गोपीनाथ गडाचा, अरे गोपीनाथ मुंडे कोण? गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्या कालावधीत मटक्याचा खटका बसवला. मुंबईतलं गँगवर कुणी जर बंद केलं असेल तर ते गोपीनाथराव मुंडेंनी बंद केलं. गोपीनाथांच्या बरोबर सुद्धा आम्ही 10 वर्ष काम केलं. तो अनुभव वेगळा आहे, तुमच्या पुढे अनुभव काम करणं वेगळं आहे. तुम्हाला चांगले मोठाले आणि जे माणसं चांगले आहेत पंकताई, तुम्हाला माणसं जमत नाही. तुम्हाला असे पाहिजे जी हुजूर. आमची औलाद जी हुजूर करणारी नाही.
औलाद स्वाभिमानी औलाद आहे. तुमच्या पुढे जीव हुजूर करणार नाही. आजपर्यंत केला नाही आणि उद्या बी कवाच करणार नाही. भले राजकारणाच्या बाजूला जाऊ, परंतु पंकुताई तुम्ही जसं यायला पाहिजे होतं तुम्ही आल्या नाही, चुकलात. याचं उत्तर द्या. काय असेल देऊ वाटलं तर द्या, नाही तर अपेक्षा मी नाही. नाहीच भेटायला आला तर अपेक्षा काय तुमच्या, किमान तुमच्याकडून अपेक्षा होती ते नाही.